ठिकाणी बोलण्यात येतं की आपण जो निर्णय घेतला अत्यंत या सर्व अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये अत्यंत योग्य असा प्रकारचा निर्णय घेतला आहे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ताकद देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आपण अनुभवलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुभवलेला आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण अनुभवलेला आहे की आपण नुकतेच शिवसेनेत गेलो तरीसुद्धा जी काही ताकद आपल्याला ह्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांनी दिली ती नक्कीच अभूतपूर्व होती. या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये टोटल 355 बूथ आहे. माझी BLA 1 म्हणून नेमणूक पक्षाने केलेली होती. त्यापैकी एकूण बूथ नोंदणी आपण 906 केलेली. अधिकृत 355 शासनाला ते दिलेत आणि त्यांच्याबरोबर सपोर्टिंग 551 आपण BLA नेमलेले. 355 फलटण विधानसभामध्ये BLAची नोंदणी केलेली आहे. ती सर्वांच्या अगोदर आज आपण 355 BLAची नेमणूक केलेली आहे. त्याच पद्धतीने मी तिथंच सांगितलं की अशा पद्धतीनं जगातल्या 3ऱ्या नंबरच्या कंपनीला MIDC जर जागा लागणार असेल तर येत्या महिन्याभरामध्ये त्यांना सगळी लागणारी जागा आमच्याकडनं दिली जाईल आणि जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं केला जाईल. फलटणकरांची अजून एक मागणी होती, अतिरिक्त फलटण MIDC व्हावी अशा पद्धतीची भूमिका विशेषतः रामराजे निंबाळकर साहेब असतील आणि सर्वच निंबाळकर कुटुंबियांनी माझ्याकडे मांडली. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा झाला. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील शब्द दिला